डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। सिंधुदुर्गातील महायुतीच्या यशस्वी विजयानंतर मंत्री नितेश राणेंनी मतदारांचे आभार मानले। नारायण राणेंच्या 75व्या वाढदिवसाचं हे गिफ्ट आहे असे नितेश राणेंनी म्हटलंय। मात्र विजयाच्या आनंदासोबतच राणेंनी नाराजी व्यक्त करीत इशारा देखील दिलाय। काही सावंतवाडीत 5 अपक्ष उमेदवार निवडून आल्याबाबत राणे बोलत होते। भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार निवडून आल्याप्रकरणी राणेंनी इशारा दिलाय। कमळाला पाडणाऱ्या अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आली असंही ते म्हणाले। आता आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सत्ता केंद्राचा वापर करू जिल्ह्याच्या प्रत्येक वर्गाचा समाजाचा विकास करण्याचं ध्येय आता आम्ही यापुढे करणार आहोत। आलेले जे 5 अपेक्षा आहेत ते तसं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष हे बंडखोर म्हणून त्याच्यात आपण उल्लेख करू शकता। मला प्रामाणिकपणे तरी वाटतं की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला हरवण्याची ताकद ना उभाटामध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये। पण आम्ही अगर आमचं घर नीट अतिशय व्यवस्थित पद्धतीने ठेवलं असतं, महायुती म्हणून आम्ही सांघिक लढलो, पण हे जे काय अपक्ष आणण्याचा जो काय प्रकार झालेला आहे तो निश्चित पद्धतीने महायुतीला एवढं चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये गालबोट लावणारे आहेत। हे जे अपक्ष काही जे सावंतवाडी मतदारसंघ इकडे आलेले आहेत त्यांनी रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहेत। हे निश्चित पद्धतीने ना रवी चव्हाणजींना मान्य असेल ना आम्हाला कोणालाच मान्य आहे। शेवटी जेव्हा महायुतीचा निर्णय आम्ही लोकांनी केला तेव्हा राणे साहेब, फडणवीस साहेब, रवी चव्हाणजी, एकनाथ शिंदेजी या सगळ्यांच्या सहमतीने आम्ही हा निर्णय केलेला आहे। पण तरीही एका बाजूला शर्टावर आम्ही कमळ चिन्ह लावतो आणि दुसऱ्या बाजूने कमळ चिन्हाचाच उमेदवार पाडण्यासाठी आम्ही ताकद लावतो। आज अगर खऱ्या अर्थाने तुम्ही आकडे बघितले तर 21, 8 आणि हे 5 हे भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्ते म्हणून ते लढले, निवडून आले। तेही आज आमच्याकडे आले, आज त्यांनी ताकद लावली असती आमच्या बरोबर तर महायुती म्हणून आमचा एकतर्फी विजय झाला। मी तो बोलतो 50 ते 50 आमचे सगळेचे सगळे उमेदवार आज जिंकून येण्यासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती। पण ह्या गोष्टीवर आम्ही निश्चित पद्धतीने आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे। म्हणून परत एकदा या विजयासाठी मी आदरणीय राणे साहेब आणि आमचे फडणवीस साहेब, आमचे एकनाथ शिंदेजी, आमचे रवी चव्हाणजी या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो। आमच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पद्धतीने आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी असतील, आमचे जिल्हा प्रमुख आमचे दत्ता सावंतजी असतील, संजू परबजी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिज नाईक असतील, यांच्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने आमचे सगळेच कार्यकर्ते गावातला प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि दुसऱ्याला ताकद देऊन ताकदीने ह्या निवडणुकीसाठी काम केलं। आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मला विश्वास आहे पहिल्या 3 क्रमांकामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल निश्चित पद्धतीने आला असेल। परत एकदा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आता विजय बघता राजकारणात अशी चर्चा झाली की सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा राणे ब्रँडची हवा सुरू झाली। बघा, राणे ब्रँडचा अर्थ आहे सिंधुदुर्गाचा विकास। शेवटी ह्या जिल्ह्याला 1990 पासून तो आतापर्यंत जो काय प्रवास जिल्ह्याने केला, आमच्या इकडे लाल मातीचे रस्ते पासून आज कॉन्क्रीटचे रस्ते आणि वाडीमध्ये घेऊन जाणारे रस्ते। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।